हॉटेलसारखी पांढरी नारळाची चटणी घरी बनवा फक्त 2 मिनिटात. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बनवणार आहोत ओल्या खोबऱ्याची चटणी, म्हणजेच इडली डोश्याची चटणी. हा ओल्या खोबऱ्याची चटणी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा आहे. हा चटणी करण्यासाठी एक पेंडी मी फ्रेश कोथिंबीर घेतलेला आहे. हा बघा, हिरवागार असा हा कोथिंबीर घ्यायचा. दही 1 वाटी घेतला आहे. हा दही एकदम घट्ट व ताजा घ्यायचा. हा दही मी घरीच तयार करून घेतलेला आहे. एकदम फ्रेश आणि घट्ट असा हा दही आहे. ओल्या खोबऱ्याची चटणी तयार करताना दही हा एकदम आंबट घ्यायचा नाही, हा टिप्स लक्षात ठेवायचा. नारळ 1 मी घेतलेला आहे. हा नारळ फोडून असा घेतला आहे. हा बघा, अशा प्रकारे ओला खोबरा घ्यायचा. या खोबऱ्याचा मी बारीक काप तयार करून घेतलेला आहे. कोथिंबीर मी निवडून घेतलेला आहे. लसणाच्या पाकळ्या 6 ते 7 घ्यायचा. हा बघा, असा कोथिंबीर मी निवडून घेतलेला आहे. हा कोथिंबीर घेताना एकदम बारीक पानाचा कोथिंबीर घ्यायचा. चवीला एकदम छान असतो. ओल्या खोबऱ्याचा असा हा पातळ काप करून घ्यायचा. हा बघा, असा हा ओला खोबरा तुम्ही किसणीने किसून पण घेऊ शकता. शेंगदाण्याचा 2 चमचा कूट नंतर घालायचा. मी हा ओला खोबरा काप करून घेतलेला आहे. कढीपत्त्याची पाने 10 ते 12 घ्यायचा. येथे मी घेतला आहे. डाळे अर्धा वाटी, साखर 2 चमचा घ्यायचा. हिरवी मिरची 2 घ्यायचा, बारीक चिरून घ्यायचा. मीठ अर्धा चमचा घालायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सर्व साहित्य घालायचा आहे. मिक्सरमधून ओल्या खोबऱ्याची चटणी तयार करून घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता प्रथम ओल्या खोबऱ्याचा काप घालणार आहे. ओल्या खोबऱ्याचा काप थोडा थोडा करून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे. हा बघा, अशा प्रकारे ओल्या खोबऱ्याची चटणी. हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओल्या खोबऱ्याचा काप करताना हा काप एकदम पातळ असा करून घ्यायचा. हा बघा, असा सर्व खोबऱ्याचा काप मी घातलेला आहे. हा बघा, मिक्सरच्या या भांड्यामध्ये आता कोथिंबीर घालायचा. हा बघा, मी घालत आहे. हा बघा, अशा प्रकारे सर्व कोथिंबीर या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा. हा ओल्या खोबऱ्याची चटणी एकदम टेस्टी व चविष्ट तयार होते. सर्व कोथिंबीर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे. हा बघा, ओल्या खोबऱ्याची चटणी तयार करण्यासाठी डाळे व दही मी घातलेला आहे. आता चिरून घेतलेला हिरवी मिरची घालायचा आहे. हा बघा, आता मी चिरून घेतलेला हिरवी मिरची घातला आहे. साखर आता यामध्ये घालायचा आहे. हा बघा, आता मी येथे साखर घेतलेला आहे. आता या
खोबऱ्याच्या चटणीमध्ये साखर घालायचा आहे. हा बघा, आता साखर मी घातला आहे. मिक्सरचं भांडं मिक्सरवर ठेवायचा. 2-3 वेळा चांगला फिरवून घ्यायचा. मग असा हा चटणी तयार करून घ्यायचा. हा बघा, एकदम स्मूथ अशी हा चटणी तयार झालेला आहे. चटणी एकदम चांगली अशी तयार झालेला आहे. चटणी असा एकदम बारीक तयार करून घेतल्यानंतर यामध्ये 2 चमचा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. हा बघा, शेंगदाण्याचा कूट 2 चमचा मी या चटणीमध्ये घातला आहे. हा कूट चटणीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे. या चटणीवर आता फोडणी घालायचा आहे. त्यासाठी फोडणी असा तयार करून घ्यायचा. आता फोडणी तयार करून घ्यायचा आहे. एक कढई गॅसवर ठेवायचा. त्या कढईमध्ये 2 चमचा तेल घालायचा. तेल चांगला गरम होऊ द्यायचा. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायचा. कढीपत्त्याची पाने घालायचा. लसणाचा पेस्ट घालायचा. 1 हिरवी मिरची बारीक चिरून घालायचा. अर्धा चमचा हिंग घालायचा. हा फोडणी या चटणीवर ओतायचा. हा बघा, अशा प्रकारे मी चटणीवर असा फोडणी घातलेला आहे. हा बघा, असा हा फोडणी घातल्यानंतर चमच्याने चांगला मिक्स करून घ्यायचा. हा आपला एकदम टेस्टी ओल्या खोबऱ्याची चटणी तयार आहे. खोबऱ्याची चटणी हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.